साईराम. साधना हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य अंग असलं पाहिजे. जर का ते तुमच्या जीवनाचं अविभाज्य अंग असेल तरच तुम्हाला साधना करणं शक्य आहे आणि पुढच्या प्रवासाला जाणं शक्य आहे. काळ बदलत असतो, वय वाढत असतं, पण साधनेच्या त्याच जुन्या पद्धती आपण चालवत असतो. जसं वय वाढेल तसं साधनेच्या पद्धती बदलायला हव्या आणि स्वतःला नीट अभ्यासता आलं पाहिजे. तुम्हाला स्वतःचं परीक्षण व्यवस्थित करता आलं पाहिजे. तरच तुम्हाला साधना करणं आणि काही साध्य होणं गरजेचं आहे. नंतर साधना एक तुम्ही केलेला एक सोपस्कार आहे. ह्या पलीकडे साधना काही नाही. कारण मनाच्या तरंगांवर स्वतःच्या खूप चिंतन करायचं असतं. ते चित्त शुद्ध होणं खूप गरजेचं आहे. कारण त्या तरंगांवर काय उमटतंय हे लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे साधकाला. तुमच्या मनामध्ये काय निर्माण होतं, तुमच्या मनाची अवस्था काय आहे, हे जर नीट अभ्यासलं नाही तर साधना एक सोपस्करच राहते. जसं ठराविक मुक्कामावर पोचल्यानंतर तुम्हाला प्रवासाची गडबड थांबून जाते, तसं साधनेचं ठराविक टप्पे तुम्ही पार केलेत, चित्तशुद्धी झाली की पुढचा टप्पा तुम्हाला गाठायला शिकलं पाहिजे, चांगला मार्गदर्शक मिळाला पाहिजे. नाहीतर साधना पुन्हा पुन्हा त्याच पद्धती. हे बघा, तुम्हाला परंपरेने सगळे ग्रंथ, सगळे संत सांगत आले, तुम्ही नाम घ्या, तुम्ही संत संगती करा, तुम्ही ग्रंथपारायण करा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून झालेल्या आहेत. पण मनाचा जो गाभा आहे, त्या गाभ्यात तुम्हाला शिरता आलं का? जर तो मनाचा गाभा तुमचं नाव, गाव, अस्तित्व, हुद्दा सगळं सोडून जी तुमचा जो प्राण उरेल तो तुमचा खरा अस्तित्वाचा गाभा आहे. ह्या पलीकडे जे तुम्ही आहात, या सगळ्या तुमच्या अस्तित्वापलीकडे, तुमच्या अहंकाराच्या पलीकडे जे तुम्ही आहात ते तुम्ही सत्य आहात. आणि ते सद्गुरूला शरण गेल्यानंतर तुमचं जे अस्तित्व उरतं, कोवळं ज्योतरूप म्हणा किंवा वायुरूप म्हणा, ते तुमचं अस्तित्वाचं रूप तुम्हाला अनुभवता आलं पाहिजे. तुम्हाला भ्रामक ज्ञान होता कामा नये. कारण तुमचं सगळं ज्ञान हे काल्पनिक असतं. तुम्ही ह्याची कल्पना करता, त्याची कल्पना करता, त्या भावात जाता, या भावात जाता. हे सगळं काल्पनिक जग संपतं जेव्हा नदी समुद्राला मिळते तेव्हा ती परत मागे नाही फिरत, ती समुद्रात फिरून समुद्ररूप होते. जेव्हा तुम्हाला कळतं की ते तत्व आणि तुमचं हृदयातला तो गाभा हे एक रूप आहे, तेव्हा सगळा प्रवास, सगळी धडपड, सगळ्या साधनेचे सोपस्कार संपली पाहिजे आणि तुम्ही ब्रह्मानंदी सहज जाता आलं पाहिजे तुम्हाला. तर या गोष्टी शक्य आहेत. तुम्ही परंपरेने त्या गोष्टी करत आलात, पण त्या गोष्टी करत असताना तुम्ही कुठे स्वतःला बदलायचं हे शिकवलं का? तुमच्या गुरुचा स्पर्श घेऊन पुढची स्टेप गाठायचा प्रयत्न केलात का? जर तुम्हाला ते शक्य नसेल झालं
जर तुम्हाला ते शक्य नसेल झालं, तर तुमच्या अखंड आयुष्याची धडपड वाया जाते बरं का. तुमचे उपास-तापास, तुमच्या जप, तुमचं ध्यान, तुमचं दान, तुमचं सात्विक कर्म, हे सगळं तिथेच राहतं. जेव्हा तुम्हाला त्या गाभ्याचा अर्थ कळत नाही, तुम्हाला तो हृदयाचा ठाव कळत नाही आणि त्या अवस्थेत राहता येत नाही, तर तुमची साधना फौल ठरते. कारण अनंत पुण्यानंतर हा जन्म प्राप्त झाला, हा देह प्राप्त झाला, चांगल्या कुळात जन्म घेतला, त्या एका छोट्याशा कणावर तुमचं शरीर आधारलं गेलं, त्या कुळाचे संस्कार तुम्ही घेतलेत, सुदैवाने गुरुकृपा प्राप्त झाली, पण आतल्या गाभ्याची अनुभूती नाही आली. बरेचदा अनुभूती सुद्धा भ्रामक असते, कारण तुमच्या कल्पनाने अनुभूती तुम्हाला येते, तुम्हाला स्वप्न पडतात. हे लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी अतिशय जवळपण आहेत आणि कधीही न प्राप्त होणार. कारण तुम्ही संकल्प करता, इच्छा करता, अपेक्षा करता, ह्या सगळ्या गोष्टी त्या मनाच्या त्या कोवळ्या गाभ्या शिवाय सगळं सगळं फूल आहे. तुमचं बाहेरचं आवरण, तुमच्या इच्छा, तुमच्या अपेक्षा, तुमच्या कल्पना, तुमचे संकल्प, हे सगळं फूल आहे. फक्त एकटं होणं. प्रत्येक साधकाची एक इच्छा असते की मला एकटं माझ्या देवाबरोबर राहायचंय. तो एकटा पण, ते एकटे पण त्या गाभ्यात प्राप्त होतंय का पहा. त्या क्षणी तुम्हाला त्या त्या शांततेची, निर्मळतेची अनुभूती येते का. ह्यासाठी चित्तशुद्धी करा की त्याच्यामध्ये ऐन वेळेला चुकीची तरंग नको उमटायला आणि तुम्ही तुमच्या दिव्यत्वापासून दूर नको जायला. तुम्ही अगदी जवळ येता आणि कल्पनेने स्वतःला कमी लेखता आणि पुन्हा कुठल्या कुठे फेकले जाता. कारण एकदा का मनात थोडासा जरी नेगेटिव्ह विचार आला की पुन्हा सुरुवात करायला लागते. आणि हा जो कोवळा सद्गुरूच्या ठाई मिळालेला जो तुमचा भाव आहे, हे तुमचं अस्तित्व आहे, हे खूप भाग्याने प्राप्त होतं, त्याचा अर्थ कळतो आणि ते टिकून राहणं खूप कठीण असतं. म्हणून ज्या भाग्यवंतांना सद्गुरूचा सहवास मिळाला, सद्गुरूचा चरणस्पर्श मिळाला, सद्गुरूच्या ठाई स्वतःला समर्पित करता आलं. हे बघा, समर्पित म्हणजे काय. तुमचे विचार नाही, आचार नाही, तुमची कृती नाही, काहीही नाही. जे जसं जीवन आहे ते तसंच स्वीकारायचं, तितक्याच त्याच्या कृपेच्या वरदास्ताप्रमाणे. कुठेही तक्रार नाही, कुठेही चिंता नाही, कुठेही काळजी नाही. ह्या अवस्थेत तुम्हाला स्वतःला शरणभावात जायचं आहे. तुम्हाला काही कर्तव्य नाही, तुम्हाला कुठेही मानपान नाही, तुम्ही कसलीही अपेक्षा करायची नाही आहे. अतिशय नाजूकपणे हा भावाला सांभाळायचा आहे. हा भाव नंतर खऱ्या अर्थाने अनुभूती होते. भाव कदाचित, कारण कायम त्या भावावस्थेत राहणं गरजेचं नसतं किंवा शक्य नसतं. पण तुम्हाला तो जो हृदयाचं स्पंदन, तो हृदयाचा ठोका चुकतो, जेव्हा तुमच्याकडून चूक होते, तसं होताच कामा नये. तशी तुमची अवस्था येताच कामा नये.
हृदयात धस्स होणं, हृदयाचं पाणी होणं, हृदयात धडधड होणं, चिंतेने, काळजीने, ह्या गोष्टी तुमच्या थांबल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. कारण ते हृदय तुम्ही तिथे ओतलं आहे तुमच्या मुलांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या धनासाठी, तुमच्या प्रॉपर्टीसाठी. ह्या गोष्टी तुम्हाला थांबवता आल्या पाहिजेत की मी जेव्हा साधनेला बसेन तेव्हा मी कोणाचा नाही, कोणी माझा नाही. जेव्हा ही हृदयाची धडपड थांबेल, ही तडफड थांबेल, तेव्हा तुम्ही कुठेतरी स्थिर व्हाल. काळजी, चिंता, राग, संताप, द्वेष ह्यानी ते भरलेलं तुमचं जे मडकं आहे ते शुद्ध करून घ्या, शुद्ध करून घ्या. फक्त मी आणि देव ह्या पलीकडे अस्तित्वच नाही जाणवलं पाहिजे. फक्त मी आणि देव ह्या पलीकडे कसलंही अस्तित्व जर जाणवलं तर पटकन तुम्हाला त्याची माया जडते आणि ह्या मायेतनं बाहेर पडणं खूप कठीण असतं. कारण ती जन्मोजन्मी आणि आयुष्यभर आपण स्वतःच्या इच्छेनं ती चिटकवून घेतलेली. माझी मुलं, माझी प्रॉपर्टी, माझं घर, माझा मान, असं करता करता आयुष्य सरलं. पण शेवटचा क्षण जवळ येऊन ठेपला तरी ते सुटतच नाही. ते कधी सुटणार? आणि ते नाही सुटलं तर तुम्हाला पुढच्या प्रवासाला नाही जाता येत. तुम्हाला ह्याच देहात मोक्ष घ्यायचा आहे, दुसरा देह नाही घ्यायचा तुम्हाला. ह्याच देहात अलगदपणे त्यातनं सुटायचं आहे. तुम्ही कर्तव्य करायची, तुमची सगळी कामं करायची, पण अतिशय विलगपणे, निर्विकारपणे. कुठेही वैराग्याचा भाव सुटता कामा नये आणि कुठेही वैराग्याचं कडक धोरण दिसता कामा नये. तुमच्या साधनेचा जो कुठलाही भाग आहे तो कोणाला कळता कामा नये. तुम्ही काय स्टेजला साधना करता याची चर्चा नाही करता. तुम्ही सहज शांत झाला पाहिजे, सहज निवांत झाला पाहिजे. सगळ्या भावनांवर तुम्हाला जिंकता आलं पाहिजे. आणि खरं म्हणजे तुमचं काहीच नसतं आणि कोणीच नसतं हे हृदयावर बिंबलं पाहिजे. हे केव्हा बिंबेल? जेव्हा तुमच्या सर्वस्वाला, तुमच्या सद्गुरूला शरण जाल तेव्हाच शक्य होईल. आणि हे जर तुम्हाला नाही करता आलं तर तुमचे सगळे सोपस्कार मातीमोल ठरतात. आणि तुम्हाला ती संधी आहे कारण तुम्हाला देहात अवेअरनेस त्यांनी ठेवलेला आहे. गुरुतत्व तुम्हाला कळलेलं आहे. सद्गुरूच्या चरणकमलाची जादू तुम्ही अनुभवलेली आहात. पण एवढंच, तुम्हाला तशी अनुभूती नाही आली का देह सुटतो कसा, देह विलग होतो कसा, ही अनुभूती देवाकडे मागा. सद्गुरू राया, तुझ्या चरणात, तुझ्या दिव्यत्वात मला विलीन व्हायचं, जाणीव दे, अनुभूती दे, असं मागणं मागा. म्हणजे सगळ्या गोष्टी सहज शांत होतात. कोण काहीही वागू देत, तुमच्यासाठी जग मेलेलं आहे. काही बोलू दे, काही लांछनं लावू दे, काही दोष देऊ देत, तुमच्या मागून अपशब्द बोलू देत, ह्या दिव्यत्वात काहीच फरक पडत नाही. पण तुमचं अस्तित्वच तुम्ही संपवून टाकलं ना त्या शरण भावात. तुम्हाला मला काही म्हणायचे असं असतच नाही ना, मला काही म्हणायचंच नाही, कारण मला अस्तित्वच नाही तर मला काय म्हणायचं आहे. माझंच अस्तित्व मी कासवासारखं आतमध्ये आवरून घेतलंय. माझं रूप, माझा रंग, माझं देह, माझं सौंदर्य, माझी शक्ती,
हे सगळं मी आवरून घेतलं. एकदा का मी हे सगळं आवरून घेतलं की जगाशी माझी सहज फारकता होते. पण आपल्या कुटुंबांशी गप्पा मारत बसलो, काही गोष्टीत कुठे मिक्स झालो, इन्व्हॉल्व झालो की सहज ती एकरूपता नष्ट होते. म्हणून मग थोडं वेगळं एकांत एकटं राहायची सवय करता आली पाहिजे. ज्यांना कोणाला ही संधी मिळाली, मी म्हणतो हे लॉकडाऊनने माझ्यावर एवढे अनंत उपकार केले की मला स्वतःच्या कोशात सहज निवांत होता आलं. लोकांना लॉकडाऊनची भीती वाटते, काळजी वाटते, घरात कसं बसायचं. अरे आतलं विश्व एवढं व्यापक आहे, अख्खा समुद्र आहे. तर बाह्य चंचलता बंद करा की अजून तरी बंद करा. ती चंचलता नाही थांबवली तर त्या बाह्य सोपस्कराने देवावर तुम्ही अगरबत्ती, दीप, ग्रंथपारायण, वाचन, जप, तप हे सगळं फोल ठरतंय ना. तुम्हाला त्या कोशात जायच्या मी सोप्या सोप्या गोष्टी शिकवतोय, कारण तुम्हाला पटकन, तुम्हाला म्हणजे साधकाला पटकन एखादी लय जडते हो, एखादा मोह जडतो, एखादी माया जडते हो. आणि ती लागण ह्या कोरोना लागणपेक्षा जास्त दारुण आहे, ती सुटतच नाही ना. आणि ती तुम्ही निर्माण केलेली आहे हो. माया तुम्हीच निर्माण केली, तुम्हाला आवडता येणं शक्य आहे का बघा. स्वतःचं अस्तित्व दाखवायचंच नाही. तुमच्या गाड्या घोड्या सगळ्या इथेच ठेवायच्यात. काय तुमची प्रॉपर्टी, तुमचं घरदार, तुमच्या घराचं सौंदर्य, तुमच्या घराचे तुमच्या बँक बॅलन्स हे कुठे नेणार तुम्ही. नाही कुठे नेता येत. तुम्हाला फक्त हा प्राण घेऊन निसटायचं आहे या देहात. ती सहज अलगत नाही, त्याला घाबरायचं नाही. ब्रह्मरंध्रात सहज प्राण चढवला की निसटता येतंय का पहा. आणि हे प्रयोग तुम्ही करा हो स्वतःवर. स्वतः चित्तशुद्धी करून घ्या. बाबा म्हणायचे चित्तशुद्धी फार, कारण त्यात लहरीच सुंदर म्हटलं आहे. म्हणून चांगले सहवास असावे, चांगल्या लोकांचा संघ असावा, सद्गुरूचा संघ असावा, संतांचा संघ असावा. तुम्ही जे काही बोलता, गप्पा मारता ना, आणि इतके घोटाळे होत असतात, ते टाळा. कितींदा तुम्हाला मी सांगितलं, तुमच्या प्रत्येक शब्दाला, तुमच्या प्रत्येक विचाराला खूप खूप विचित्र विकार येतो. त्याच्यामुळे कितीतरी लोकांच्या जीवनात परिणाम होत असतात. जपून बोला, मौन पाळा. ह्या गोष्टी साधकाने केल्या पाहिजे. नुसते साधक म्हणून गळ्यात माळा मिरवण्यात काहीच अर्थ नाही, पूजा बांधण्यात काहीच अर्थ नाही, नुसत्या आश्रमात जाऊन झाडलोट करण्यात काहीच अर्थ नाही, जर हृदयाला त्याचा स्पर्श कळला नाही. मौन झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे, एकांत झालं पाहिजे, एकटं झालं पाहिजे. आनंदमय कोशाचा अर्थ कळला पाहिजे, चित्तशुद्धीचा अर्थ कळला पाहिजे, इंद्रिय शांत झाले पाहिजे. आपला प्रत्येक अर्थ इंद्रियांकडे जातो, आपलं कॉन्सन्ट्रेशन इंद्रियांवर खूप असतं. पुरुषांना तर इंद्रियांचं लक्ष खूप असतं, ते जाता जातच नाही. जेव्हा वात्सल्य भाव प्रकट होतो तेव्हा ते इंद्रियांचं लक्ष पुरुषांचं जातं. स्त्रियांना काही अंशी शक्य असतं, पण स्त्रियांच्या भावना इतक्या विक्षिप्त असतात की त्या पटकन एखाद्या भावनेत वाहून जातात. मग कुठे राम राहिला, हृदयस्थ राम राहिला कुठे. त्या देवाला
त्याच ठाई प्राप्त करायचा आणि त्याच्यातच विलीन व्हायचं. तुम्हाला मी जे म्हणतोय त्याचा अर्थ कळतोय का? कसं त्याच्यात विलीन व्हायचं? त्यासाठी वेळ देता आला पाहिजे, स्वतःसाठी वेळ देता आला पाहिजे. काही चांगली पुस्तकं वाचून त्याचं चिंतन करता आलं पाहिजे. पाठांतर नकोय. जोपर्यंत ब्रह्म ज्ञान होत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळे नियम लागू आहेत. काही लोकांना असं नको म्हणायला, आम्हाला मग ज्ञान झालं, आम्हाला काही नियम लागू नाहीत. आम्हाला सगळं माहिती आहे. बरेचदा सहज लोक असं म्हणतात, आम्हाला सगळं माहिती आहे. ते लेक्चर चालताना ते आम्हाला सगळं माहिती. अरे, हृदयाचा दरवाजा उघडलाच नाही ना रे बाबांनो. हृदयाचा दरवाजाच उघडला नाही, तुम्हाला काय माहिती? त्या गुरुठाई विलीन होताच आलं नाही. कित्येक लोक ऐकतच नाहीत लेक्चर्स. त्यांना सगळं माहिती असतं. असे गुन्हे करू नका. हे माझे सगळे शब्द हे ग्रंथाप्रमाणे त्याला सगळे. हे हृदयातनं उमगलेलं आहे. त्याला भागवत साक्षी. जे मी जीव तोडून तुम्हाला सांगतो तेच भागवतात सांगितलं. कृष्णाने म्हटलं की तू सगळेच उपस्कर सोड, मला शरण आहे. शरण आहे पण काय आहे? तुझं या शरीराचं सगळं सोडून मला शरण आहे. तुझं अस्तित्व संपवणे मला शरण आहे. तुला स्वतःचं अस्तित्व, रंग, रूप, आकार काहीही असतं का? जात पात धर्म काही असतं का? मला कसलाही अहंकार असता का? मला तुझ्या शिक्षणाचा, तुझ्या बुद्ध्यांकाचा, तुझ्या सेवेचा, तुझ्या गुरुप्रीतीचा. अहो, देवता सुद्धा टाकायच्या असतात तुम्हाला. तिथेही त्या भ्रामक देवतांच्या भक्तीतनं पण तुम्हाला बाहेर यायचं असतं. इतकं तुम्हाला शुद्धतेच्या पातळीवर जाऊन अलगद त्यात मिसळायचं. आणि ही कामं फार हलकी आणि अलगद होतात, घाईघाईने होत. पहिले शांत व्हा. तुमच्या चित्ताला शांत करा, तुमच्या शरीराला शांत करा, तुमच्या मनाला शांत करा. त्याला रिलीफ सांगा. काळजी करू नकोस, शांत व्हा. मग या गोष्टी शक्य होतात. ध्यानाला बसलं, ध्यान झालं, उठला, जप केला, पूजा केली, झालं. अरे, एक सेकंद दे रे, एक क्षण दे रे त्या रामरायात विलीन व्हायला. आणि बघ रे जादू, काही करायचंच नाही. मुक्कामावर पोचलास ना, मग कशाला? पण तिथे पोचेपर्यंत खूप धडपड आहे, खूप धावपड आहे. व्याकुळता, तडफड, तळमळ, माया, तुम्ही निर्माण केलेल्या गोष्टीची माया. कारण तुमचं हृदय तिथे चिकटतं. सगळ्या मातांना मी सांगेन, जेव्हा साधनेला बसाल तेव्हा सगळं टाका. त्या सेकंदाला मी आणि देव ह्या पलीकडे पुढे मध्ये येतात. नाही तर साधना शक्य नाही. आणि एकदा का तुम्ही हा देह, हा जन्म मिस केला, चुकला, की संपलं ना हो. एवढा सद्गुरू मोठा मिळवून अवधूताच्या रूपातला, परमेश्वर महादेवाच्या रूपातला असं दौडू नका. आणि माझी कळकळीची विनंती तुम्हाला सर्व बांधवांना. अवधूत प्रवास खूप लांबचा आहे. तयारी खूप करायची. लवकर निघा. साध्य होणार 100%. त्याच्यात प्रत्येकाला मिसळता आला. चित्तशुद्धी करा. गुरुचरण आठवा. बघा जादू.
साईराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मुक्तवा. याच देही याच